वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन कुशालहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषकाव्यापाः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभ्यां श्रेयां भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयुगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमदध्यां वरं कुण्डैकाय दातुं मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तकामानन्दतण्डं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
Yes,
सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी, सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी, सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी. सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया पीठेवरी, सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी. तुळशीहार गळ्या कास पितांबर, तुळशीहार गळ्या कास पितांबर, आवड निरंतर तेची ध्यान, आवड निरंतर तेची ध्यान, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले गणपती श्रावणी, मकर कुंडले गणपती श्रावणी. मकर कुंडले गणपती श्रावणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे पीठेवरी, सुंदर ते ध्यान उभे तुका म्हण माझे हेच सर्व सुख, तुका म्हण माझे हेच सर्व सुख.
झगडू
वडिलांनी कष्ट सोसले म्हणून आई वडिलांनी दोघांनी शारीरिक मानसिक आर्थिक सर्व खस्ता खाल्ल्या, तर काहीच किंमत नाही. मग कसं म्हणता येईल की हा नरदेह फुकट मिळालेला आहे? बरं, जन्मानंतर सुद्धा तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला वाढवलं, आपलं संगोपन केलं, पण ह्याची काहीच किंमत नाही बघ. म्हणून अशा अर्थी सुद्धा हा नरदेह फुकटचा नाही, हा सार्थ आहे. पण आपण जर का शास्त्राचा विचार केला तर शास्त्र सांगतं महता पुण्यपण्येन प्रीतेयं कायेन स्वया पारं दुःखोदधेर्गन्तु तदयानं भिद्यते. पंढरीनाथ महाराज शास्त्राला काय सांगतात की महता पुण्यपण्येन, पुण्य म्हणजे विनिमय, महता पुण्य म्हणजे खूप सारं पुण्य देऊन महता पुण्यपण्येन क्रियतेय विकत घेतला. क्रियतेय कायेन स्वया, कायारूपी हा देह, नौकारूपी हा देह, ही काया विकत घेतलेली. बरंच सारं पुण्य खर्ची करून म्हणतात ना की पाप पुण्य समे कृत्वा नरदेह मनुष्य. म्हणून असा हा नरदेह पुण्य देऊन विकत घेतलेला आहे. आणि काय विकत घेतलाय तर जोपर्यंत ही नौका शाबूत आहे तरी आवड न भिजले, जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंतच हा भवसागर पार करून जाण्यासाठी ही नौका विकत घेतलेली आहे. पण साधी सोपी आहे, अतिशय दुर्मिळ अशी आहे. कारण आचार्य म्हणतात की जगात 3 गोष्टी अशा आहेत की ज्या भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही. दुर्लभम त्रयमेव वेद देवानुग्रहांशया मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषस्य संशया. ही 3 गोष्टी अशा आहेत की ज्या भगवंताच्या कृपेशिवाय मिळू शकत नाही. त्यातलं पहिलं मनुष्यत्व. भगवंताची कृपा आपल्यावर आहे असं मला वाटतं, कारण जन्म मिळाला, नरदेह मिळाला. पण नुसता नरदेह मिळून सुद्धा उपयोग काय? त्या नरदेहाचा वापर कशासाठी करायचा हे जर कळलं नाही तर उपयोग काय? आला आला प्राणी जन्माचे आला, झाला झाला वाढला तो झाला, केला गेला सर्वही व्यापून गेला, आणि गेला गेला वापुडा व्यर्थ गेला. किंवा मुंग्यांसारखं जगत आपण जर जगत असू की हा नरदेहाचा उपयोग नाही. आणि म्हणून हा जो नरदेह आहे हा मोक्ष मार्गावरती नाही तर मुमुक्षु. असं किती जणांना वाटतं? वक्ता भगवंत म्हणतात की हजारामध्ये एकाला अशी इच्छा होते की ह्या मार्गावरती जावं, परमार्थाकडे वळावं. आणि त्या अशा हजारामध्ये, अशा कितीतरी हजारामध्ये एखादा आहे तर पूर्णपणे मी समजतो, म्हणजे भगवंताला ओळखतात इतकं प्रमाण कमी अल्प आहे. आणि म्हणूनच दुर्मिळ असा हा मनुष्य देह मुमुक्षु, मोक्षाच्या मार्गावर वाटचाल करण्याची इच्छा होणं, बुद्धी होणं, आणि त्या मार्गावरती सद्गुरूची भेट होणं, हे आणखी दुराभास आहे. या सगळ्यांचा त्रिवेणी संगम जर का झाला तरच पुढे काहीतरी तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि म्हणून भागवत सांगतात की हा देह कसा आहे? लब्ध्वा सुदुर्लभम बहुसंभवान्ते मानुष्यमर्दनं मनित्यमपीहतीरा पूर्णं यते तन्मते धन्मृत्युया निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतस्याः. लब्ध्वा सुदुर्लभम बहुसंभवान्ते, लब्ध्वा प्राप्त झालेला आहे, लब्ध्वा सुदुर्लभ मिळालं, नुसता दुर्लभ नाही, सुदुर्लभ म्हणजे अतिशय दुर्लभ असा प्राप्त झालेला आहे. बहुसंभवान्ते, अनेक जन्मांच्या नंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. लब्ध्वा सुदुर्लभम बहुसंभवान्ते मानुष्यम अर्थदम मपीहतीरा. हा कसा आहे मनुष्य जन्म? तर अर्थदम आहे. आपल्याला माहितीच आहे का 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. हे 4ही पुरुषार्थ सिद्ध करण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर त्या नरदेहामध्ये. म्हणून अर्थदम म्हणजे अर्थ परिपूर्ण करून देणारा असा हा मनुष्य जन्म. पण असा जरी असला तरी तो क्षणभंगूर आहे. उद्याचा काय, पुढच्या मिनिटाचा भरोसा कोणाचा नाही. आणि म्हणून अतिशय क्षणभंग असलेला आहे. म्हणून पूर्ण यथेतन पदे धनुमृत्यू यावं, हा मृत्यूच्या तावडीत सापडत नाही तोपर्यंत बाबांना ह्याचा उपयोग करून घ्या. उपयोग नेमका काय करायचा? आपण काय करतो की आपला नरदेह आहे ना, हा आपण फक्त आपल्या प्रपंचासाठी वापरतो, अभ्युदयार्थ. पण परमार्थाकडे दुर्लक्ष करतो. आणि प्रत्येक वेळेस हेच म्हणतो की परमार्थ अजून रिटायर व्हायला वेळ, रिटायर झाला काय होतो काय दुसरा, परमार्थच करायचा, हरिहरी करत बसायचं. म्हणून परमार्थाला योग्य वेळ कोणती आपल्या दृष्टीने, तर ती बाकी सगळ्या गोष्टी करायला तू आल्या ठरलास, नोकरी करायला काय धंदा करायला तुला काही उपयोग नाही की मग परमार्थाकडे वळायचं.
पण जो नोकरी करायला अनफिट असेल, जो धंदा करायला अनफिट असेल, तो परमार्थात कसा फिट होतो? कारण तिथे सुद्धा गात्र शिथिल झालेली असतात, तोंडातून काय म्हणतोय कळत नाही, लक्ष केंद्रित होत नाही, आणि अशा सर्व प्रकारे त्याचा परमार्थ तिथेच राहतो. असा हा नरदेह. पण समजा आपण ठरवलं की हा एक उद्देश झाला की त्याच्यात किंमत आहे. दुसरं म्हणजे त्याचा हेतू काय आहे? ते हेतू म्हणजे हाच आहे की मत्ता परतरं नांदत किंचित असते धनंजय मी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मही गणायो. भगवंत सांगताय की या सृष्टीमध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही. जळी स्थळी काशी पाषाण मीच आहे. आणि मी कसं आहे उदाहरण देताना म्हणताय की माळेमध्ये जे मणी असतात त्या मण्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे सूत्र म्हणजे धागा करतं ते धाग्याचं काम मी करतो. मी आहे म्हणून सर्व चराचर सृष्टी तिची कामं उच्चर वेळेवर करतात. चंद्र होते, सूर्य होते, सूर्याला भरती येते, भोवती येते. हे सगळे पाची जी पंचमहाभूत आहेत ना ती ठरलेल्या वेळी काम करतात. या सगळ्यांना बांधून ठेवणारा कोण असेल तो मी आहे. जशा आपण माळेमधले मणी त्या एका धाग्याने बांधलेले असतात. धागा तुटला तर काय होईल? सगळे मणी इथं सुद्धा विखुरून होईल. आणि म्हणून भगवंत सगळीकडे घडलेला आहे. तो भगवंत आपल्या हृदयात सुद्धा आहे, पण तो आपल्याला कळत नाही. म्हणून भगवंताला शोधायचा आहे, भगवंताला जाणून घ्यायचा आहे. तो जाणून घ्यायचा, भगवंतापर्यंत पोहोचायचं, हे फक्त ह्या नरदेहातच शक्य आहे. म्हणून नरदेहाचा उद्देश हा भगवंताला जाणून घेणं आहे. कवी म्हणताय की व्यर्थ कसा जो संधी देतो मिळवाया निजगेह. निजगेह म्हणजे स्वतःचं घर. आता घर प्रत्येकाला प्रिय असतं की नाही? कसंही असू दे, चंद्रमुळी झोपडी असू दे, बंगला असू दे किंवा मोठा पॅलेस असू दे, काही असू दे, प्रत्येकाला स्वतःचं घर प्रिय असतं. आपण सुद्धा पुढे ट्रिपला गेलो 8-15 दिवस, तिकडे पण 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो. सगळ्या सुखसोयी तिथे आहेत, जेवायला येतं, सगळं तिथे सुखसोयी आहेत. पण 15 दिवस झाल्यानंतर वाटतं की कधी एकदा घरी जातोय आणि जमिनीला पाठ होतो. का होतं असं? कारण आपल्याला सुद्धा आपल्या दगड मातीच्या घराची ओढ असते आणि त्या ओढी पायीच आपण तिथे 5 स्टारमध्ये सुद्धा विचार करतो की नको आपल्या घरी जाऊ, आपल्या घरासाठी दुसरं सुख नाही होत. मग हे जर देहाला वाटतंय पण जीवाला वाटत नसेल. जीव अज्ञानाने मी देह आहे असं म्हणतोय, पण जीव हा वेगळा आहे, देह हा वेगळा आहे. जरी एकत्र असले तरी चैतन्य आणि देह हे भिन्न आहे. मग त्या चैतन्याला त्या जीवाला असं वाटत नाही का की मला माझ्या घरी जाऊ, आणि त्याचं घर कुठलं आहे? तर हा परब्रह्म. त्या परब्रह्माचा अंश आहे. म्हणून त्या अंशाला असं वाटतं की मला परत परब्रह्माकडे जायचंय. म्हणून तिकडे जाण्याचा त्याचा अट्टहास असतो, कोणाचा जीवाचा अट्टहास असतो. आणि त्याला साधन म्हणून हा देह वापरायचा आहे. कारण देह हे मोक्षाचं प्रवेशद्वार म्हणतात. फक्त नरदेहातच अन्य देही नाही गती, पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलतो. पण पशुदेहामध्ये शक्यच नाहीये. फक्त नरदेहामध्येच हे शक्य आहे की त्या जीवाला त्याला निजगी जाता येतं. म्हणून हा देह जो आहे ना हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग असा हा जो जीव आहे त्याला निजगेही जायचंय. ठरलं जीवाच्या देहाचं ठरलं की बस आता उद्यापासून कामाला लागायचं आणि तू जायचं ना तिकडे, बाबा चल जा तिकडे. पण इतकं सोपं आहे गो. आता ह्याच्यासाठी जायचं असेल तर मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग. मग भक्ती करणं आपण सगळ्यांना सांगतो भक्ती करा, भक्ती करावी. सांगणं जितकं सोपं आहे तितकं करणं भक्ती फार कठीण आहे. वर्गाने वाटतं भक्ती फार सोपी आहे, परमार्थ फार सोपा आहे, पण प्रत्यक्ष करायला लागल्यानंतर अडचणी येतात. गुंतवणूक महाराजांचा एक दृष्टांत आहे की त्यांची कीर्ती सर्वत्र दूर पसरली होती आणि त्यांनी अनेकांचं कल्याण केलं, त्यांना सन्मानाला लावलं. त्यामुळे एक श्रीमंत गृहस्थ झालंही वाटलं की आपले स्वामी कल्याण करतील, आपणही त्यांच्याकडे जावं. म्हणून खूप लांबून गाडी बिडी घेऊन, पैशाचा प्रश्न नव्हता, भरपूर पैसा होता. म्हणून तिथे तो आला आणि म्हणाला की महाराज मला समाधान हवंय, मला शांती हवी, मला काहीतरी मार्ग दाखवा. महाराज म्हणाले तुला काय मार्ग? मला माझ्या गुरुनी सांगितलं तेच तुला मी सांगणार. श्रीराम जय राम जय जय राम तेरा अक्षरी मंत्र तू म्हण, ती माळ घे, बस तिथे माळ. हे सांगितल्यावर मात्र त्या गृहस्थाला वाईट वाटलं. एवढा लांबून आलो, पैसा खर्च करून आलो, वेळ घालवला मला, आणि काय साधा औषध ती माळ होत म्हणे. विश्वास बसत नाही. एक किस्सा सांगतो. माझ्या घरलेला ती मुलगी 3-4 वर्षाची होती आणि डोळ्यात एकदम लाल डोळा झाला. फॅमिली डॉक्टरकडे गेलो.
त्यांनी बघितलं त्याला काही घाबरू नका, डोळ्या पाण्याच्या गार पाण्याच्या घड्या ठेवा. घरी आलो, शेजारी पत्रे आले, म्हणजे काय डोळ्यासारखी गोष्ट आहे आणि गार पाण्याचे नुसते घडे ठेवले स्पेशलिस्ट झाले. तर लोकांसाठी नाईलाज होता, त्या काळात स्पेशलिस्ट परवडण्यातला नव्हता, पण तरी सुद्धा स्पेशलिस्ट गेलो, त्याची तर अपॉइंटमेंट मिळत नाही तरी सुद्धा मिळाली, गेलो. त्यांनी तेच सांगितलं की काही नाही, डोळ्यात कुठेतरी एक नस पंक्चर झाली असेल, डोळ्यात रक्तस्राव झाला, ती थांबली की आपोआप बंद फक्त गार पाण्याच्या घड्या ठेवा. फॅमिली डॉक्टरने सांगितलं पटलं नाही म्हणून स्पेशालिस्ट त्यांनी तेच सांगितलं. म्हणजे माणसाचा विश्वास बसत नाही, साधा उपाय सांगितला तर विश्वास बसत नाही. तसं आहे, माळ ओढ म्हणाले आणि ह्याचा विश्वास बसेल ना. तेव्हा ओढून तर बघ, तू एक काम कर, तू जर माळ ओढलीस आणि रामाशिवाय दुसरा कुठला तुझ्या मनात विचार आला नाही तर मी तुला दर्शन घडलं. पण अधिकार होता महाराजांचा, बसला तिथे आणि माळ ओढायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माळ ओढतोय, 5-7 मिनिटांमध्ये त्याची माळ झाली, आला झाली ओढून मला. आता बघ, तुझ्या मनात रामाशिवाय दुसरा कुठला विचार आला नसेल, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, आणि खरं बोललास तर तुला दर्शन निश्चित घडलं. लोकांना घातलं आणि म्हणाला की महाराज त्या 5-7 मिनिटांमध्ये अजूनपर्यंत कधीही न आलेले असे सगळे विचार त्या 5-7 मिनिटात मनाला लागले. परमार्थ सोपा वाटतो पण तितका सोपा नसतो. आणि म्हणून परमार्थाच्या मागे लागायचंय म्हणून आपल्याला सावध करताय काय की काम क्रोधाधिक षड्रिपुरुष झगडून जिंकी मोहावर जायचंय तिकडे ना, ठीक आहे, तू तिकडे जा, प्रयत्न कर, परमार्थ कर. पण हे जे 6 जण बसले त्यांचं काय करशील? काम क्रोध मोह हे षड्रिप प्रत्येकाच्या मध्ये, आणि ते तुम्ही 4 पावलं गेलात ना की 8 पावलं मागे खेचतात. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही ना तोपर्यंत शांत असतात, निष्क्रिय असतात. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला राग येतो, तुम्हाला लोभ असतो, काम जागृत असतो, ह्या सगळ्या भावना आपल्या जेव्हा जागृत असतात तेव्हा ते शांत असतात. पण तुम्ही सगळ्याचा जर त्याग केला आणि परमार्थाकडे वळलात ना की ते दुखावले जातात आणि तुम्हाला ते मागे खेचतात. एका चाळीमध्ये असंच भाडेकरू होते, मालकी राहत होते. अनेक वर्ष 25 वर्ष एकत्र राहत होते, 6 भाडेकरू आणि मालक स्वतः राहत होता. पण आता काय झालं, मालकाला मुलं होती, गेल्या मोठे झाले, लग्नाचे झाले 25 वर्षामध्ये. आणि मला काही बाबांना तुम्ही काम करा की तुम्ही आता जागा सोडा या, मला तर मुलाचं लग्न करायचं, त्यांना जागा आली तर तुम्ही म्हणजे हळूहळू त्यांना नोटीस दिली. आणि ती दिल्यानंतर मात्र हे 6 भाडेकरू एकत्र आले, त्याची युनियन झाली आणि त्या मालकाविरुद्ध भांडण्यात आले. आणि त्या टोकाला गेले की ते ऐकेच ना. शेवटी विचारा मालक की चाळ सोडली आणि ती दुसरीकडे राहायला लागली. इथे मालक कोण आहे? हा जीव आहे. चाळ म्हणजे हे शरीर आहे आणि 6 भाडेकरू म्हणजे त्याचे काम करून हे षड्रिप आहे. हे इतके हे होतात म्हणजे अग्रेसिव्ह म्हणतात त्याला, तर इतके. आणि त्यामुळे काय होतं की जीवाचं ध्याचं काही चालत नाही आणि शेवटी एक दिवशी वरती जातात, ते तसेच राहतात. म्हणून एक षड्रिप आहे, त्या षड्रिपूंवरती दमन करायचं त्यांचं, त्याशिवाय तुम्हाला परमार्थामध्ये माहिती देता येत नाही. माऊलींना फारच सुंदर उपमा दिली. ते म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे व्याघ्र, हे विषराणीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मातंग मारक हे. माऊली ज्ञानेश्वर महाराज इतकं छान उपमा दिली त्या षड्रिपूंना. काय म्हणते ते ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञाननिधी म्हणजे काय? निधी म्हणजे साठा, संग्रह. ज्ञानाचा संग्रह जो असतो त्याच्या भोवती भुजंग म्हणजे साप, हे ज्ञाननिधीचे भुजंग आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी आपलं धन साठवण्यासाठी म्हणजे सोनं नाणं काय असेल ते साठवण्यासाठी काही बँका नव्हत्या, पतपेढ्या नव्हत्या किंवा काही सोयी नव्हत्या. तेव्हा पूर्वी काय करायचे की पूर्वी एखाद्या डब्यामध्ये, एखाद्या कळशीमध्ये, हंड्यामध्ये हे सगळं ठेवायचं, त्याला दादरा बांधायचा आणि
काळोख्या रात्री खड्डा काढून जमिनीत पुरून ठेवायचं. काळजी एवढी घ्यायची लोक की बायकोला सुद्धा सांगायचं नाही. मी खरी घटना सांगतोय की काय ठेवलंय. आजकाल बघा ना LICच्या पॉलिसीज काढतात, किती जण घरी सांगतात आणि पॉलिसीज क्लेमच करत नाही. घरच्या लोकांना माहितीच नसते LICची पॉलिसी आहे म्हणून. त्यामुळे अनक्लेम रिसोर्सेस एवढे ह्यूज रिसोर्सेस LICकडे आहेत, कारण लोक क्लेमच करत नाहीत कारण घरच्यांना माहीत नसते पॉलिसी. त्यामुळे त्या काळात ते सांगितलं जायचं नाही की घर कुठे ठेवलं. आणि असं तो जो माणूस असायचो कालांतराने त्याचं निधन झाल्यानंतर त्याची वासना त्या धनाशी असायची आणि मग तो तिथे येऊन सापाच्या रूपाने त्या धनाचं रक्षण करायचं. धनाचा उपयोग घेऊ शकत नव्हता, फक्त रक्षण करायचं. ज्ञाननिधीचे भुजंग हे जे षड्रिपू आहेत ना, हे ज्ञाननिधी जो आपल्याकडे आहे ना त्याचा उपयोग करून घेत नाही. स्वतः काही शिकत नाहीत आणि कोणाला शिकून देत नाही. ज्ञान स्वतः मिळवत नाही, दुसऱ्याला ज्ञान घेऊन देत नाही. असे हे ज्ञाननिधीचे भुजंग आहे. विषय राणीचे व्याघ्र, शब्द रूप रसस्पर्श गंध हे सगळे जे विषय आहेत, पंचविषय, त्या पंचविषयांचा मनमुराद आस्वाद ही पंचज्ञानेंद्रिय घेत असतात आणि मन त्यांना ढिलं सोडत असतं. लगाम कर मजा कर. म्हणून हे विषय राणीचे व्याघ्र म्हणजे हे काम क्रोध सगळे आहेत ना, त्या पंचविषयांच्या रानातले वाघ आणि सिंह आहेत. कोण त्यांना त्यांच्याशी भांडेल, त्यांच्याशी कोण पंगा गेले भेटून आली तेव्हा कोण पंगा गेले त्यांच्याशी. म्हणून इतके ते मातब्बर आहे या अभ्युदयाचे जे जगतात त्यांच्या बाबतीत. त्यामुळे त्यांच्याशी कोणी भांडू शकत नाही. हे भजन मार्गीचे मातंग. एखादा या भजन मार्गावरती या परमार्थावरती वाटचाल करत असेल तर तिथे एखाद्या वाटेमध्ये जे दरोडेखोर असतात ना, त्या दरोडेखोरांसारखे त्याच्यावरती भागा घालतात आणि त्याला पिटवून लावतात. असे हे काम करून हे षड्रिपू आहे. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परमार्थापासून 4 पाऊल मागे खेचत असतात. म्हणून म्हणतात की काम क्रोधा षड्रिपूचं झगडून जिंकी मिळव. या सगळ्यांवरती विजय मिळवायचा आहे. तो विजय मिळवलाच तरच तुला प्रगती करता येईल. आणि हे फक्त नरदेहातच शक्य आहे. म्हणून बाबा तुला सांगतोय. आणि एकदा असं झालं की हळूहळू सवयीने तू त्यांच्यावरती मात करू शकतोस. प्रश्न सवयीचा आहे. म्हणून लवकरात लवकर लहान वयात केलं सुरुवात तर कमीत कमी 40-50 पर्यंत काहीतरी आपल्याला करता येईल. पण रिटायरमेंट नंतरच केलं तर ह्या जन्मात काही आशा करण्यात अर्थ नाही. पुढच्या जन्म बघू, मिळाला नरदेह तर ठीक आहे. मग जर का आपण जर ठरवलं की ह्या मार्गावरती वळायचंय, आयुष्य किती मिळालं आपल्याला काही सांगता येत नाही. ह्या जन्मात काही केलं नाही. मग नरदेहातिक्रमणात प्राप्तो पशुवादी देहानं स्वतंत्र ज्ञान परमार्थाचे तत्र लाभ. जन्म पुढचा कुठला मिळाला माहिती कुठे. नरदेह मिळण्याची गॅरंटी काय? ती नाही म्हटल्यानंतर पशुचा जन्म मिळेल आणि पशु जन्म मिळतो. पशु बघतो आपण, पशुला घाण किती प्रिय असते, उकिरड्यात धुंडाळतात. हत्तीसारखा सुद्धा बुद्धिवान जो प्राणी म्हणतो तो सुद्धा त्याला माहुताने धुवून आणल्यानंतर परत तो चिखल सगळा आपल्या अंगावरती स्प्रे पेंटिंग केल्यासारखा त्या सोने तो चिखल उडवत असतो. त्याला सुद्धा घाण आवडते, चिखल आवडतो. मग अशा ह्या इतर जन्माचा उपयोग काय आहे? आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की नरदेहासून दुसरा जन्म मिळाला तर काय होईल. माझ्या रामा माझ्या 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 रामा विसरली म्हणून काढणे माझ्या रामा विसरली म्हणून काढणे. आता
की 1.5 वर्षापूर्वीच सासूबाई वारलेले आहेत आणि बायकोला म्हणते झालं माझी आई बघायची बघू. अहो काय चेष्टा करताय माझी आई कशी जाईल जाऊन घरी 2 वर्ष झाली आई कशी असेल ती बघ म्हणजे. आता तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे ते असं ते अष्टशक्यच नाही आणि म्हणूनच आपल्याला कुठला जन्म मिळेल हे काही सांगता येत नाही. मग हा जर जन्म मिळायला नको असेल तर बाबा थोडा प्रयत्न कर किंवा मिळालाय जन्म त्याचा सार्थक कर. दोन्ही हातात आपल्याला. आणि असं एकदा ठरवलं की पुढे काय होतं. दाविल भरता तो वनमाळी खचित सुखाचा तो. दाविल भजता तो वनमाळी. त्या भगवंताचं त्या वनमाळीचं तुम्ही भजन केलं कीर्तन केलं की तो तुम्हाला सुखाचा ढोळ दाखवतो. सुखाचा ढोळ म्हणजे काय म्हणतो. डोह म्हणजे पाणी शांत असते पाणी भरपूर असते. उथळ पाण्यासाठी खळखळाट फार असतो पण जे डोह असतो त्या ठिकाणी पाण्याला खोली असते पाणी शांत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जलविहार करता येतो व्यवस्थित पोहता येतं त्या सूर मारता येतं कारण खाली काही लागण्याची भीती नसते त्या डोहामध्ये. तसं सुखाचा डोह म्हणजे शाश्वत सुख जिथे आहे कायमस्वरूपी सुख जिथे आहे ते सुख त्या परमेश्वराजवळ आहे. त्या परमेश्वरापाशी जायचंय की ज्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी सुख मिळणार आहे. सुखालागी करशी तळ मिळत तरी तू जाय एका वेळ पंढरीला जा बाबा. हे पंढरीला गेल्यानंतर जे सुख मिळतं ते सुख तुम्हाला तू भगवंत देणार आहे. आणि तिथे गेल्यावरती त्या सगळ्यांपासून खूप दूर जातो. षड्रिपू जे असतात त्यांचं दमन होतं विषयांपासून दूर जातो आणि मग जे काय होतं नवे द्वेष राग जे शंकराचार्य म्हणतात ते तुम्हाला कुठली भावना राहिलेली नाहीये. शिवोहम शिवोहम ही अवस्था तिथे निर्माण होते की मीच कोण आहे तत्वमसी. ती अवस्था सांगणं कठीण आहे ती अनुभवायची गोष्ट आहे. कितीही मी सांगितलं तरी कैरीचा आंबा कसा होतो हे आपण फक्त बघतो पण प्रत्यक्ष कैरी आंब्यात रूपांतर होतं. कळीचं फूल कसं होतं हे सांगणं कठीण आहे. हे अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे सांगणं किती म्हटलं किती सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तरी फार कठीण आहे कारण तो प्रत्येकाने अनुभव घ्यायचा असतो. आणि तो अनुभव ज्याला आला तो मात्र त्या सुखाच्या डोहामध्ये विहार करत राहतो. हे सगळं आणि सगळं फक्त नरदेहातच शक्य आहे इतर देहामध्ये शक्य नाही. म्हणून कळकळीने आपल्याला सांगतायत की बाबांनो त्या नरदेहाचं सार्थक करा. या नरदेहामुळेच आपल्याला सच्चिदानंद पदवी घेणे या नरदेहाचे कारण आहे. सच्चिदानंद पदवी घेणे याचा अधिकार नारायणे कृपा उल्लेखनी दिलेला असेल. एकनाथ महाराज म्हणतात की सच्चिदानंद पदवी घेणे सच्चित आनंद जे स्वरूप आहे भगवंताचं ते स्वरूप प्राप्त फक्त या नरदेहातच होऊ शकतं. म्हणून त्या नरदेहाचे वर्णन करताना म्हणतात
नाविल भजता तो वनमाळी खचित सुखाचा मनुष्य व्यर्थना घडतो. आपल्या निर्णयाचं सार्थक कुणी कसं केलं अशा एका महान संताच्या एका थोडासा चरित्र बोलूया. मध्य प्रदेशामध्ये बांधवगड गुरुचे संस्थान होतं. त्या संस्थानामध्ये हा कथानायक राहत होता.
आई वडील तो लहानपणापासूनच त्याला गोपालकृष्णाची आवड, त्याचं नामस्मरण करावं, पूजन करावं, चिंतन करावं. आणि वडील जो व्यवसाय करत होते त्या व्यवसायामध्ये तो लक्ष देतो. हळूहळू लहानाचा मोठा होतो. वडिलांकडून व्यवसायाचे धडे घेत होते आणि फावल्या वेळामध्ये गोपालकृष्णाचं चिंतन चालू होतं, नामस्मरण सुरू. आता होता होता वडिलांकडून बहुतेक सर्व तो व्यवसायातली कला शिकला असतो. दोघेही मोठा झाला आणि म्हणाला, बाबा आता मलाही थोडा हातात लावला पाहिजे, मलाही 4 पैसे मिळवले पाहिजेत. आणि म्हणून का त्या बांधवकर संस्थानामध्ये हे दोघेही एकच व्यवसाय करू लागले. पण नंतर काही दिवसांचं लक्षात असं आलं की दोघांना पुरेसं काम मिळत नाही, म्हणून प्रपंचाला आवश्यक जो पैसा लागतो तेवढा काही घरात येत नाही. मग काय करावं काय नाही करावं विचार करता करता मुलगा म्हणाला की बाबा तुम्ही असं करा, तुम्ही आज इथेच राहा, मी नशीब बघायला बाहेर पडतो. आणि बरोबरच आहे, तरुण मुलालाच बाहेर पडलं पाहिजे. म्हणून तो घर सोडून नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडला. पुढे काही व्यवसाय नोकरी मिळते का असं म्हणून बाहेर पडला. फिरता 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 हस्तिनापुरात हक्काची दिल्ली तिथे नोकरीसाठी प्रयत्न करतोय. आणि त्याचं नशीब म्हणा, पूर्ण सुखरूप म्हणा, किंवा त्याची गोपालकृष्णाची जी त्याची सेवा होती ती सेवा कामी आली म्हणा. पण त्याला नोकरी लागली ती थेट राजवाड्यामध्ये. हस्तिनापुरी अकबर नामे आणि ह्याला राजवाड्यात थेट नोकरी मिळाली. त्याच्या हातामध्ये अशी काही जादू होती. होता राजवाड्यातल्या इतर लोकांची श्मश्रू आणि संवाहन, श्मश्रू म्हणजे दाढी केस करणं आणि संवाहन म्हणजे मालिश करणं. तो श्मश्रू आणि संवाहन करायला लागला आणि होता त्याचे हात चांगल्या अर्थानं राजापर्यंत पोहोचले. म्हणजे तो बादशाची श्मश्रू करायला लागला आणि त्याच्या हातामध्ये काही जादू होती म्हणा, आदित्य होतं म्हणा. बादशाह भयंकर खुश झाला आणि आता त्याला त्या सेनाशिवाय दुसरा कोणी चालायचं नाही. सेनाने त्याला वेळ लावलेला, रोज सकाळी लावलं आणि राजा तयारीतच असायचा. कधी येतोय, कधी दाढी केस करतोय, कधी मालिश करतोय, राजा वाट बघत असायचा. नोकरी सांभाळून त्याचं नामस्मरण सुरूच होतं. आता सगळ्यांची लग्न होतात वयात आल्यानंतर, त्यामुळे त्याचंही लग्न झालं. पण त्याचा बघण्याचा दृष्टिकोन प्रपंचाकडे भिन्न होता. त्याचं म्हणणं असं होतं की हा एवढा सुंदर नवरदेव मिळालेला आहे, तो प्रपंचासाठी येतो, तो परमार्थासाठी, त्या भगवत प्राप्तीसाठी येतो. म्हणून हा प्रपंच हा मिथ्या आहे, हा क्षणभंगूर आहे. म्हणून क्षणभंगूर देहानं हा क्षणभंगूर प्रपंच करावा. पण जे शाश्वत आहे त्याच्या प्राप्तीसाठी मात्र परमार्थच केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ना की प्रपंच ते भाग्य आणि परमार्थी वैराग्य. प्रपंच होत राहतो, आपण नंतर म्हणतो शून्यातून सगळं उभं केलं म्हणून, असं काही नसतं, ते होत असतं. पण परमार्थ तसा होत नाही. त्याच्याकरता तुम्हाला वेगळे प्रयत्न करायला लागतो, त्याशिवाय परमार्थ होत नाही. म्हणून ह्याची धारणा अशी होती की मला प्रपंचात त्याचं लक्ष नव्हतं.
लग्न झालंय, सगळं झालंय, ठीक आहे, पण तो तासन तास त्या गोपाळ कृष्णाचं चिंतन करत बसायचं. आपण सगळे काय करतो की आपण आपल्या प्रपंचासाठी आयुष्यभर झटत असतो, धडपडत असतो, कुठपर्यंत धड पडेपर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रपंचाला कवटाळून बसलेलो असतो. गाडी हवी, मला हे काय नको, सगळं सगळं. मोठं घर सांगतो, हल्ली लाखात काही घर होत नाही, तर कोटीचं चुकमा द्यायला. पूर्वी लाखात घर व्हायची, आता कोटीच्या कोटी उड्डाणं करायला लागतं. त्यामुळे लाखो करोडो रुपये खर्च करून आपलं घर बांधतो. 1 BHK 2 BHK काय काय असेल ते, त्यात सगळं असतं. बरं, पाहुण्यासाठी खोली असते, नोकरासाठी खोली असते, कुत्र्यासाठी खोली असते, पण देवासाठी एखाद दुसरा अपवाद असेल. पण देवाला कुठे एक ओट्याच्या खाली, जिन्याच्या खाली, भिंतीवरती आहेच. देवांसाठी खोल आहे, देवघर हा जो प्रकार होता पूर्वीच्या काळी, तो कुठे आहे? लाखो करोड खर्च करून सुद्धा देवासाठी स्वतंत्र देवघर हल्ली दिसत नाही. कारण कारण काय माहितीये का, की देवाला आपण साधन समजतो आणि साध्य काय, तर चांगला प्रपंच होते. प्रपंच हे साध्य आहे आणि देव त्याच्याकरता साधन आहे. मग काय होतं माहितीये का, इथून पेणला जायचंय, एसटी पकडायची. पेणला जाईपर्यंत एसटीची चौकशी करतो, कशी बाबा शिवशाही आहे कुठली आहे काय. एकदा पेणला पोहोचला की एसटीचं काय झालं कोणी विचार करतो का, नाही करत. असं प्रपंच एकदा आपल्याला मिळालं की साधन ते साधन आहे. जो देव आहे त्या देवाचं कोणी फिकर करत नाही. पण ह्याच्या बाबतीत थोडं उलट होतं. त्याच्या बाबतीत ध्येय हे गोपाळकृष्ण होतं आणि ध्येय मिळवण्यासाठी प्रपंच हे साधन आहे. म्हणून साधनाकडे किती बघायचं, ठीक आहे, एवढ्याच तेवढं, पण ध्येय माझं सुद्धा कामा नाही. गोपाळकृष्ण ध्येय आहे, नरदेवाले मला ते साध्य करायचं आहे, नरदेह सार्थक करायचं आहे. म्हणून सदैव तो वेळ मिळाला की भगवंताची उपासना करत असे, कामावर जात असे, कधी खडा केला नाही. पण एक दिवशी असा असतो, ब्रह्ममुहूर्त दिवसला आणि अन्निक ओळखली आणि गोपाळकृष्णासमोर बसला आणि कधी त्याची भावसमाधी लागली त्याला कळलंच नाही. श्री हरी श्री हरी
समोर बसला आणि भाव समाधी लागली. कधी उजाडलं आणि कधी कामावर त्याची वेळ झाली याचंही त्याला भान राहिलं नाही. कधीही खाडा न करणारा, न सांगता सुट्टी न घेणारा. आणि राजाला आता त्या सेनाच्या हाताची सवय झालेली आहे. सकाळपासून राजा हेरदारा घालतोय की अजून कसा नाही, अजून कसा नाही, काय झालं काय. आणि मनात नको नको ते विचारायला लागले की अरे काय प्रकृती बिघडली नसेल ना, काही झालं नसेल ना. काळजीचा सुरुवात होतो. काळजी वाटते की रोज येणारा आला कसा, काय झालं असेल. आणि जसा वेळ जायला लागला तशी चिंता काळजी थोडी दूर होऊन त्याला राग पण यायला लागला. न सांगता आला, मला सांगितलं नाही, घेणार नाही म्हणून. पण तेवढ्यात म्हणाला इकडे बादशाह वाट पाही, सेना अजूनही आला नाही. आज झाले त्यास काही, पाहून यावे सत्वरी. सेना आला नाही. शिपायाने सांगितलं जा रे बाबा, त्याच्या घरी जा आणि बघूया काय प्रकार आहे. काय तब्येत बरी नाही का कुठे दुसरीकडे गेला, काय झालं बघूया. आता राजाची आज्ञा म्हटल्यानंतर शिपाई निघाले. तेव्हा ते शिपाई घोड्यावरून निघाले टॉप 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 करत. आणि चार जण जिथे सेना राहत होता त्या गल्लीमध्ये घोड्यावरून आल्यामुळे घोड्याच्या टापांचा आवाज येतो. आणि ते आल्यानंतर सकाळी सकाळी घोडेस्वारी करून उठाले. म्हणून सगळ्या खिडक्या हळूहळू उडायला लागल्या. कोण आले कुणाकडे आले. शेजारी बाजारांना फार उत्सुकता असते. बरं आपल्या घरात काय वगैरे बोलत नाही, पण शेजारच्या घरात काय चाललंय कान देऊन अगदी, म्हणून भिंतीला कान असतं म्हणता ना, तसं असतं. काय चाललंय की कुणाकडे आले असेल, काय असेल. राजाचे शिपाई बरं गणवेशात आलेले आणि येऊन सेनाच्या दारासमोर उभे राहिले. मात्र सगळेजण बघतायत काय झालं काय. तर साहजिकच काय वाटणार की सेनाने काहीतरी भानगड केली. आजच्या दिवसात भानगड आणि लफडं हे दोन शब्द वापरले की लगेच कळतं काय केलं असेल ते. म्हणून सेनाने काहीतरी गुन्हा केला दिसतोय. त्याशिवाय राजाचे शिपाई सेनाच्या घरी कसा घरी पोलीस आले की काय होतं. एकदा दोन पोलीस घरी हजर. पोलिसांचा मेंदू काय दारावर घालून हात मारणार, हे करणार, तेव्हा काही आणि पोलीस आले म्हटल्यानंतर शेजारी पाजारी दरवाजे असे आठवड उघडून बघायला सुरू. आणि हाच मनात विचार म्हणजे स्वतःला गोवा म्हणा. आणि दारात पोलीस पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी घरी पोलीस येतात. नंतर खुलासा करायला लागला बाबा तसं काही नाही. पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलीस घरी येतात ना, आता आपण काय करू शकतो. पण शिपाई किंवा पोलीस घरी आले की बाजूचे लोक कान टपकारतात. तिथे तसंच झालं. आणि म्हणाले सैनिक येऊ दिवदले तद्भागे ते कुठे असे सेना. सेवक जाऊनी वदला सैनिक जाऊनी वदले तद्भागे ते कुठे असे सेना. कानच अजूनी आला, कानच अजूनी आला, क्रोधित नृप कोण त्यास साहे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सेवक जाऊन वगैरे तर बाहेर येते कुठे असे सेना. दरवाजावर हे केल्यानंतर टकटक केल्यानंतर बायकोने दरवाजा उघडला. समोर बघते तो 4 जण शिपाई आलेले आणि विचारतात सेना कुठे आहे. त्या माऊलीकडे मोठा प्रश्न पडला. काय सांगायचं.
थांबा सांगितलं आणि काही वेळ विचार केला की काय ह्या परिस्थितीत कसं तोंड द्यायचं. तिला माहिती आहे की सेना आतमध्ये गोपाळकृष्णासमोर बसलेला आहे, त्याला भाव समाधी लागलेली आहे. आता जर का त्याला जागृत केलं तर तो जगनियंता आपल्यावरती खपामर्जी होईल. त्या जगदीशाची खपामर्जी नको, त्यापेक्षा बादशाहाची खपामर्जी चालेल. म्हणून आता ती त्याच्याकडे चालली आणि म्हणते ऐकतासे शब्द कामिनी, ऐकतासे शब्द कामिनी, वल्लभाप्रती भगत येऊन, वल्लभाप्रती भगत येऊन, ऐकतासे शब्द कामिनी, वल्लभाप्रती नृपतीने तुम्हाला न्यावया, नृपतीने तुम्हाला न्यावया, धाडिले व्रता उत्तरातया, धाडिले व्रता उत्तरातया, शिपायांचा निरोप ऐकला मात्र गांधी नवऱ्याला जागृत करण्यासाठी म्हणून गेली आणि हा सगळा मनात विचार आलेला आहे की काय करावं. शेवटी ठरवलं की नाही, त्यांना आता भावसमाधीतून जागृत करण्याची अर्थ नाही. अशा वेळ प्रसंगी खोटं बोललं तरी चालेल म्हणून परत ती बाहेर आली आणि शिपाई म्हणाले की अहो ते तर सकाळीच गेले, घरात कुठेच नाहीये, सकाळीच बाहेर पडले. ते एखाद वेळ असं झालं असेल की ते इकडून गेले असेल आणि तुम्ही इकडून आला असेल, तुमची चुकामून झालेली दिसते बोलले. सकाळीच गेले तर शिपाई कशाला आणखी थोडा विचारत नाही. बायको स्वतः सांगते की सेना घरात नाहीये, सकाळीच बाहेर पडलेले आहे, रोजचं सामान घेऊन बाहेर पडले, आणखी विचारायचा प्रश्न नव्हता. मला ठीक आहे म्हणून ते परत निघाले. हा सगळा प्रकार त्याच्या शेजारी राहणारा तोही नापीतच आहे, तोही राजवाड्यात काम करतोय, पण त्याचे हात अजून राशावरती पोचलेले नाही. त्यामुळे तो जळतोय याच्यावर की माझ्या मागून आला आणि तिखट झाला. म्हणतो ना नेहमी की मागून आला आणि तिखट झाला, पण ती म्हण इतकी चुकीची आहे. आपण कानामधून म्हणतो पण ते कानामधून नाहीये खरं, ते पानामागून आला आणि तिखट झाला की झाली. मिरचीचं रोप असतं, त्या मिरचीच्या रोपाला सर्व फुलं असतात, पानं असतात आणि पानाची चांगलं रोप छान असतं आणि मग काही दिवसांनी त्या पानाच्या मागून एक 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 मिरची दिसायला लागते. मग ते पानामागून आली आणि तिखट झाली अशी ती कधी म्हण आहे. पण आपण म्हणू शकतो ते कानामागून आली किंवा आला असं होईल असो. तर हा म्हणतोय की मी ह्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे आणि हा आत्ता आत्ता नोकरीला लागलाय, थेट बादशापर्यंत पोहोचला, बादशाची संस्कृत बोलते. ह्याच्या बायकोनी फोटो सांगितलंय 100% कारण म्हटलं ना शेजारी दुसऱ्याच्या घरावर लक्ष, त्यामुळे सकाळपासून सेना बाहेर पडलेला नाही, मला 100% माहिती आहे. आणि ही संधी आहे. आपण जर का लागोपाठ आता ह्याच्या पाठोपाठ गेलो आणि दमणाला जाऊन बादशाला सांगितलं की त्याची बायको फोटो बोलते, सेना घरातच आहे, खातं जमा पाहिजे जा आणि शिकायला पाठवून बघा, असं जर सांगितलं तर मला प्रमोशन मिळेल, मला काहीतरी आणखी पगारात वाढ होईल. या अंतस्थ हेतून जसे ते शिपाई निघून गेले घोड्यावर तसा पाठोपाठ हा त्यांच्या पाठोपाठ केला आणि दरबाराला. आणि दरबार मला खावीन. अहो शिपाई सांगतात ते खरं नाही, त्या सेनाच्या पत्नीने राधांत खोटं बोलली, तो घरात बाहेर पडलेलाच नाही. मी शेजारी आहे त्याचा, मला सगळं जास्ती माहिती, तो घरातून बाहेर पडलेला नाहीये, तो खोटं बोलतोय आणि तुमच्याशी खोटं बोलतोय. माझ्यावर जर का विश्वास नसेल तर मला तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. वेळ प्रसंगी देहांताची शिक्षा दिली तरी मी मान्य करेन, पण मी सांगतो तेच खरं आहे.
विश्वास बसला आणि मागचा पुढचा विचार केला नाही आणि आपल्या शिपायांना आज्ञा दिली, जाधणी बांधुनी प्यासाना जाधणी बांधुनी प्यासाना जाधणी बांधुनी प्यासाना काय तो पदवितो भरशाना काय तो पदवितो भरशाना जाधणी बांधुनी प्यासाना जाधणी बांधुनी प्यासाना सत्य सांडितो त्यासमी तंडितो सत्य सांडितो त्यासमी तंडितो तक्षिरा खंडितो हे प्राणा तक्षिरा खंडितो हे प्राणा जाधणी बांधुनी प्यासाना जाधणी जाधणी जाधणी. शिपायाला सांगितलं आणि राजा बोलले घर झाले त्याप्रमाणे आता हातामध्ये बेड्या दोऱ्या बिड्या घेऊन शिपाई निघाले. जेव्हा जेव्हा म्हणून भक्त संकटात असतो मग भक्तांनी हात मारू दे म्हणून मारू दे. हात मारल्यानंतर भगवंत धावून येतोच, इथून हात मारावे लागतो. पण कधी कधी भक्त हात मारत नाही तरी सुद्धा जसं सोम होतो केस करतात तसं भगवंत स्वतःहून धावतो. भगवंत सगळं बघता येतो की हा माझ्या समोर बसलाय, माझं नामस्मरण चाललंय, माझं चिंतन चाललंय आणि तिकडे बादशाह त्याला पकडण्यासाठी शिपायांना पाठवलं. तो घरात सापडणारच आहे आणि सापडल्यानंतर त्याला शिक्षा होणारच आहे. माझं चिंतन माझं स्मरण करत असणारा माझा भक्त त्याच्यासाठी मला धावत जायला नको आणि म्हणून भगवंतांनी त्वरित निर्णय घेतला आणि भक्त संकटी पाहुनी हरी भक्त संकटी पाहुनी हरी क्षण लाविता पाय भक्त संकटी पाहुनी हरी क्षण लाविता पाय
स्नान केलं आणि हुबेहूब सेनाचं रूप घेतलं आणि दरबाराच्या राजा इथे निर्धारा मारतो, शिपायांना पाठवले, सेनानी मला फसवलं, माझ्याशी खोटं बोलला, आला नाही आणि म्हणून राजा अतिशय क्रोधित झालेला आहे, रागावलेला आहे. निर्धारा मारतोय तेवढ्यात त्याचं लक्ष प्रवेशद्वाराला गेलं आणि प्रवेशद्वार सेना उभं आणि क्षणार्धात भगवंताने मोहिनी त्या बादशाहावर टाकली. बादशाह बिलगळला, अरे सेना किती वाट बघायला लावलीस रे, हे लवकर लवकर वापरली. तळमळतोय सकाळपासून मी. भगवंताने तीच संधी घेतली, आतमध्ये आले, चल चल लवकर तयारी कर. भगवंताने कसं रूप घेतलं तो, कासे देऊन चोळणा कशियाला काच्यावरी कातडी, पागोटे श्री घातले झुनटसे खांद्यावरी घोंगडी, पायी घालून वाहणा अडकवी खांद्यासती घोंगडी, ऐसा नापित वेश तो हरिधरी भक्ताची संकटी. गोपाल हुबेहूब सेनाचं वर्णन, पायामध्ये कराम 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 वाजणाऱ्या चपला, घोंगडी टाकले गुडघ्यापर्यंत असं मळकट धोतर आणि वरती मुंडासाठी तसंच मळकट भोवती अडकवली आणि असा तो पुढे सरसावला. त्यांनी चंदनाचा पाठ मांडला, राजाला बसायला, भाषाला बसायला आणि एका सुवर्ण पात्रामध्ये सुगंधित तेल घेतलं आणि आता श्मश्रू आधी केली आणि मग संवाहन करायचं. म्हणून संवाद करण्यासाठी बसलेला प्रश्न असा पडतो बरेच वेळा की भगवंताला सगळं कसं काय जमतो. आपण जर का सगळे दाखले बघितले तर बघा ना, एकनाथ महाराजांनी श्रीखंड म्हणून किती वर्ष काम केलं नाही का. चंदन उघडून दे, कावडीने पाणी भर, किती वर्ष काम केलं. जरीसाठी दळण दळलं, भांडी धुतली, धुणी धुतली, सजन कसासाठी कसायचं काम केलं, गोरोबा काकांसाठी मडकी बनवली. हे कुठलं काम येत नाही असं नाही हो, प्रत्येक काम करते. घोडे धुतले अर्जुनाचे नाही का, एक खराडा करणं आणि घोडे धुणं सारथी तर झालेच. पुढे त्या मगरीचा पाय सोडवला, मगरीच्या तावडीत हत्तीचा पाय, म्हणजे संकट आली दूर केली. सगळ्या प्रकारच्या सगळी प्रकारची त्यांनी कुंभार असू दे, लोहार असू दे, सुतार असू दे, सोनार असू दे, काही काम काही येत नाही असं नाही. म्हणून माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. हरी का यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवल असती जेथ, तया म्हणावे भगवंत. भगवंत मी पुन्हा म्हणायचो हे साही गुण, षड्गुणेश्वर ज्याला म्हणतात, ते साही गुण एकाच ठिकाणी असतात. की ऐका, यश श्री आणि अवतार येतात. यश म्हणजे कीर्ती आहे, विजय आहे. श्री म्हणजे संपत्ती आहेच, पण त्याच्याबरोबर 14 विद्या 64 कला ज्याला अवगत आहेत असा अवतारी, टोकाचा अवतारी. सुदामाची गोष्ट सगळ्यांना माहिती. म्हणून ऐका, यश ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ज्ञानही आहे, वैराग्यही आहे, ऐश्वर्यही आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या एकत्र आहेत. असा जो भगवंत आपल्याला एखादा गुण जरी मिळाला ना, त्यातला ते गुण मिळत नाही तेवढा आपल्याकडे, तेवढा एक जरी कुठला मिळाला तरी आपल्याला स्वतःला भाग्यवंत म्हणायला वाटत नाही. भगवंत नाही पण भाग्यवंत, एखादा जरी गुण मिळाला. असं हे भगवंत रूप घेऊन पुढे आलेले आहे. आणि आता संवाद करायला सुरुवात केली आणि पोटाला छातीला तेल लावलं. स्पर्श झाला मात्र आणि बादशाह बोलायला लागला, डोळे मिळायला लागले आणि पाठीमागे आले. पाठीला तेल लावायचं आणि पाठीला तेल लावता लावता बादशाहाची नजर त्या समोरच्या वाडग्यामध्ये गेली. ते सुगंधी तेल घेतलेलं होतं आणि त्याच्या गेल्याने डोळे विस्फारित झाले. मुकुट शिरी राजे कुंडले दिव्य करणी, तन्मति सुकुमारा सागिरी श्यामवर्णी, वदन कमल तेज पुंजते गोलहास
नयन नलिन पत्रे पीतते चीरकासे गोपाल कृष्णवान मुकुट घातलाय प्रति मोठीच आहे ते मुखकमल त्याच्यावरती हास्य आहे कमलासारखे डोळे आणि पितांबर दिसलेलं आहे असं ते रूप त्या वाडक्यात बघितलं आणि हळूहळू राजा देहभान हरवायला लागला मागे बघावं तर सेना दिसतोय त्याच्यात बघावं तेलात बघावं तर भगवंत दिसतोय असं 4-5 वेळा झालं आणि बादशाह देहभान हरवायला लागला कीर्तन संपल्यानंतर बुवाकडे आले बुवा ती रेसिपी सांगा ना लोण्याचे वडे कसे करायचे कधी कधी काय माहिती काही येत नसलं तरी ठोकं द्यायला लागतं असे प्रसंग येतात बुवा विचार ठीक आले तरी जरा कसं सांगू असं नाही बरं चिकडे सामान तो असेल त्याच्यावर तुम्ही पावकिलो लोणी घेऊन या आणि ते लोणी त्यांच्याकडे फ्रीज मध्ये असलं तर थोडा तसंच ठेवा त्याचे एवढे गोळे घालत खापायचे आणि मग कडे तूप घालायचं आणि ते सोडायचे आणि साऱ्याने बाहेर काढायचं झालं नवीन ना त्यांना काहीच माहित नसतो सगळं जी मिळेल रेसिपी ती घ्यायची घेऊन सगळ्यांनी एकमेकांना फोन बिन करून काय कुठून आणलंस काय झालं ते सगळं आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनाला त्या चौकी समोर तिथे बसलेलं समोर बुवाचे पाय लागलेले पडायला कारण काय होणार माहिती आहे कीर्तन संपलं आणि अशा त्या आल्या की नाही भाऊ काय तुला सांगितलं आमचा एकीचाही एवढा तळणीच्या बाहेर आला नाही ना आला नको यायला तो मी काय सांगितलं होतं चित्तवृत्ती कशा विलीन झाल्या जसे डोण्याचे वडे तुपात विलीन झाले तुझे विलीन झाले की नाही तरी कपाळाला हात लावला सांगायचा मुद्दा हा आहे की कशा विलीन झाले दृष्टांत दिलेला असतो दृष्टांतात आपण अडकून बसतो हे चुकतं दृष्टांतात कधी अडकायचं नसतं सिद्धांत करण्यासाठी दृष्टांत असतो म्हणजे वडे होतातच की नाही काय होते ह्या मंडळीत पडायचं नसतं कशा चित्तवृत्ती त्या भगवंताशी विलीन झाल्या भगवंताने बघितलं की हीच संधी आहे आपण दूर काढता पाहिजे घेता पाहिजे म्हणून सांगितलं अच्छा हे तर निघतो माझं काम झालंय काही लागलीच तर मला बोलावं असं म्हणून भगवंत घेऊन निघालो काही काळ लुटला आणि हळूहळू भानावर गेला बादशाह भानावर गेला आणि भानावर येऊन जरा उठतोय वगैरे बघतोय तेवढ्यात हे जे शिपाई गेले होते खऱ्या सेनाला पकडून आणायला त्या सेनाला बेड्या घालून दोऱ्या बांधून घेऊन आले राजा म्हणाले काय करताय मूर्खानो त्याला कशाला बांधून आणलं तुम्ही सोडा जातोय तो आता जेवून गेला 2-3 वाक्य पण सगळी गोंधळात टाकणारी तो आत्ता जेवून गेला माझं काम करून गेला त्याला कशाला बांधताय तुम्ही
ह्या शिपायांना समजे ना की आम्हाला सांगितलं त्याला पकडून आणा, बांधून आणा, तसं असेल तसं उचलून आणा. म्हणून आम्ही गेलो. खरं म्हणजे आम्हाला एक बक्षीस द्यायचं, त्यांचं कौतुक करायचं ते सोडून आम्हाला जो बोलत आहे की त्याला कशाला बांधून आणला, सोडा आहे. पण त्यांना काही कळलं. हा जो खरा सेना आहे त्याला कळलं की हा बादशाह काय म्हणतो की आत्ता घेऊन गेला, माझं काम करून गेला, म्हणजे नेमकं कोण आला होता त्याला कळलं. सगळंच गोंधळ मनामध्ये निर्माण झाला. शिपायाने त्या सेनाला सोडला आणि बादशाहजवळ आला. बादशाह म्हणाला की सेना मगाशी होत असताना दिसत नाही, थोडा वेळा दिसतो. शेवटी प्रत्यक्ष भगवंत थोडी तरी काहीतरी त्यांचा हे असणार. मनाचं वेगळं रूप होतं, पण सेनाला कुठे नाही की मनाचं काय गोंधळ होतं. मगाशी काय रूप घेतलं मला ते रूप दाखव, मगाचं रूप तसाच रूप दाखव. सेनाला एक प्रश्न पडला की काय दाखवायचं. मगाशी भगवंत आले होते एवढं तर खात्री झाली की गोपाळकृष्णाचंच काम आहे, माझ्यासाठी धावून आले असणार. पण कशा कुठल्या रूपात आले होते काय, म्हणून ते परत भगवंताचा धावा करतात. वर्णाश्रम विहित कर्म करणे हा प्रथम धर्म असं रंगनाथ स्वामी सांगतात. म्हणून आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे, वर्णाश्रमाप्रमाणे जे काम आलेलं आहे, ते प्रत्येक काम करणं ते भगवंताचं काम आणि भगवंतासाठी करायचं आणि ते अतिशय कौशल्याने करायचं. म्हणून कुठलंही काम कमी दर्जाचं जास्त दर्जाचं नाही, हे आपण ठरवलं सगळं. हे कमी दर्जाचे उच्च दर्जाचे, पण सगळी कामं ही भगवंतासाठी आहेत, भगवंताने नेमून दिलेली आहेत. आणि म्हणूनच पण सेनाला असं वाटतंय की भगवंताने माझ्यासाठी आला, हे इतकं नीच दर्जाचं काम आहे, हीन दर्जाचं काम आहे. म्हणून आणि ते करार प्रत्यक्ष भगवंत येऊन गेले, त्यामुळे अष्टसात्विक भाव जागृत झाले. कंठ दाटून आला, डोळ्यातून भरगळा अश्रू वाहत आहे, अंगावर रोमांच उभे राहिले आणि तो म्हणतोय
Tana